पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेस पक्ष विलीन करण्याची ऑफर दिली आहे। ममता बॅनर्जी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला असून तसं झाल्यास ही मोठी राजकीय घडामोड असेल। दरम्यान यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे। यासह त्यांनी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अशी ऑफर मिळण्याच्या शक्यतांवरही प्रतिक्रिया दिली आहे। ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी ठामपणे सुप्रिया सुळे यांनी लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या मनातील गोष्ट सांगण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे। त्यांनी सांगितलं की संजय राऊत त्यांचे भाऊ आहेत आणि त्यांच्या सल्ल्याचा सन्मान करायला हवा। सुप्रिया सुळे यांनी आपण ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं म्हटलं आहे। त्यांनी सांगितलं की त्यांचा पक्ष पूर्ण ताकदीनिशी तृणमूल काँग्रेससह उभा आहे आणि आता हे प्रकरण कोर्टात जाईल। त्यांनी म्हटलं की सत्य त्रासलं जाऊ शकतं पण पराभूत होऊ शकत नाही। राजकारणात कोणीही संपत नाही, राजकारणात कोणीही संपत नाही असंही त्यांनी म्हटलं। ममता बॅनर्जीची विचारसरणी कोणीही संपवू शकत नाही असं त्या म्हणाल्या आहेत। सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या मुलाखतीसंदर्भात विचारलं असता त्यांनी सांगितलं की त्या बैठकीत मी उपस्थित नव्हती आणि ना मला काँग्रेसने काही सांगितलं ना तृणमूल काँग्रेसने काही सांगितलं आहे। काँग्रेसने विलिनीकरणाचा प्रस्ताव दिला तर दरम्यान भविष्यात जर काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विलिनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला तर काय, या प्रश्नावरही सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं। जर पाऊस पडला तर छत्री किंवा रेनकोट घेईन, आधी पाऊस तर पडू दे त्यानंतर पाहू। पूर्वी ऑपरेशन्स रुग्णालयामध्ये व्हायची। उद्धव ठाकरे गटातील युबीटी 7 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील होणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की याबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती नाही, मात्र सध्या विविध प्रकारची ऑपरेशन्स सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं। उपरोधिक टिप्पणी करत त्यांनी म्हटलं, पूर्वी ऑपरेशन्स रुग्णालयामध्ये व्हायची पण आता ती राजकारणात होत आहेत। हे प्रकार लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीवर केलं भाष्य। इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि सहभागी पक्षांनी दर 2 महिन्यांनी भेटण्याचं ठरवलं। त्यांनी नमूद केलं की पुढील बैठक हैदराबादमध्ये होणार आहे, तसेच विविध पक्ष फोडण्याच्या प्रयत्नांवरही चर्चा केली जाईल। तरीही राष्ट्रीय हितासाठी सर्व पक्ष एकजूट आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं। इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल या प्रश्नावर त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांना काही सूचना केल्या आहेत आणि या विषयावर पुढील बैठकीत अधिक सविस्तर चर्चा केली जाईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.